हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवर तुमचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी पुणे युनिव्हर्सिटी म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ची पीएचडी युनिव्हर्सिटीमध्ये पीएचडी करू इच्छितात त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे. 2 वर्षानंतर म्हणजे जी आधीची पेट झाली होती ती 2022ला झाली होती ऑगस्टमध्ये, तर आता 2 वर्षानंतर परत त्यांची जी आहे तर ॲड आली आहे आणि येत्या 24 ऑगस्टला यांची परीक्षा आहे आणि जवळपास 3,500पेक्षा जास्त सीट आहे. खूप बंपर सीट त्यांनी रिलीज केल्या आहेत. तर जसं की आपण बघितलं बामू युनिव्हर्सिटीत फक्त 300च्या आसपास सीट होत्या. तर असं वाटत होतं की तो रूल जो आहे तर पुणे युनिव्हर्सिटी पण अप्लाय करेल आणि इथे पण जवळपास 300 सीट असतील. पण तुम्ही जर सीट चेक केल्या तर जवळपास 3,000पेक्षा जास्त सीट पुणे युनिव्हर्सिटीने रिलीज केल्यात आणि त्यांचं नोटिफिकेशन जे आहे तर ते आलंय. तर काही गोष्टी मी पुणे युनिव्हर्सिटीबद्दल सांगतो. इंडियामध्ये टाइम्स हायर एज्युकेशन ही जी रँकिंग आहे त्यानुसार पुणे युनिव्हर्सिटी देशातली नंबर 1 पारंपरिक विद्यापीठात त्यांचा नंबर 1 आहे. NRIF जी रँकिंग आहे त्यानुसार पुणे युनिव्हर्सिटी टॉप 10 मध्ये आहे. तर भारतातली नंबर 1 युनिव्हर्सिटी, भारतातली टॉप युनिव्हर्सिटी म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. तर अशा युनिव्हर्सिटीतून पीएचडीची डिग्री घेणं एक प्रेस्टिजचे हे असतं. त्यामुळे ह्या युनिव्हर्सिटीत कॉम्पिटिशन पण खूप असते. जवळपास 30,000 विद्यार्थी, 25 ते 30,000 विद्यार्थी या पीएचसाठी अप्लाय करतात आणि जे पासिंग पर्सेंटेज आणि बाकी सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या कॉम्पिटेटिव्ह असतं. समजा 25-30,000 विद्यार्थी अप्लाय करतात, त्यापैकी अर्धे विद्यार्थी जे आहेत तर ते एक्झाम मध्येच फेल होतात आणि नंतर जे आहे ते इंटरव्ह्यू आणि ह्या गोष्टी आहेत. तरी कसंही आपण कन्सिडर केलं तर 3,000 ज्या जागा आहेत त्या खूप असतात. इतकं कॉम्पिटिशन राहणार नाही. तुम्ही जर पेट क्वालिफाय करू शकलात तर तुम्ही ऑलमोस्ट थ्रू होता, राईट. तर आपण सर्व डिटेलमध्ये बघू. पहिलं म्हणजे त्यांचं नोटिफिकेशन आलं. हे बघा, पेटची जी अर्ज करण्याची तारीख ती आजपासून सुरू होते. 10 ऑगस्ट पर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात आणि 3 सेंटर महाराष्ट्रात जे आहे तर पुणे, अहमदनगर आणि नाशिक अशा 3 सेंटरवर ही परीक्षा होईल. संगणकावर होईल पण तुम्हाला सेंटरवर जावं लागेल, राईट. तर तिथे ही परीक्षा होईल. सर्व डिटेलमध्ये आपण ह्या एक्झामचा अभ्यास करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण जे आहे ना तर नोटिफिकेशन यांचं बघून घेऊ. त्यांचं नोटिफिकेशन जे आलंय तर ते नोटिफिकेशन, त्या नोटिफिकेशन नुसार त्यांचं म्हणणं असं आहे की 100 मार्काची जी आहे तर ती परीक्षा होईल. रिसर्च मेथडॉलॉजीला 25 मार्क असतील आणि सब्जेक्टसाठी 50 मार्क असतील आणि सब्जेक्टसाठी जे आहे तर ते 50 मार्क असतील. 25 प्रश्न असतील. 100 मार्काला तुमचा पेपर होणार आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क आणि तिथे निगेटिव्ह मार्किंग नसेल. आता हे लक्षात घ्या. पासिंग किती आहे तर यांनी खूप किचकट जी वेबसाईट बनवली तर मला खूप वेळ लागला हे सगळं शोधण्यासाठी, प्रत्येक डिटेल इथे बघण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता डेट जसे मी बघितल्या 10 जुलैला चालू होतील. 10 ऑगस्टला जे आहे तर तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता आणि 24 ऑगस्ट पर्यंत जे आहे तर ती एक्झाम होणार आहे. तर आपल्याकडे खूप कमी वेळ आहे. जर तुम्ही बघितलं तर 1 महिना आणि 10 दिवस, 1.5 महिना एक्झॅक्टली आपल्याकडे आहे एक्झामचं प्रिपरेशन करण्यासाठी. आणि तर पासिंग त्यांनी इथे दिलेलं नाही, वेगवेगळ्या ठिकाणी दिले. पण मी तुम्हाला सांगतो मागच्या वर्षी जे पासिंग होतं ते 50% होतं आणि यावेळेस पण तेच पासिंग जे आहे तर त्यांनी चालू ठेवलंय, राईट. तर इथे त्यांनी दिलंय बघा, हे तिथेच दिलंय. तर इथे तुम्ही बघू शकता की पासिंग जे आहे तर 50 एंट्रन्स एक्झाम जे आहे ती युनिव्हर्सिटी लेवलला कंडक्ट होईल. 50% रिसर्च मेथडॉलॉजी आणि 50% जे आहे तर ते सब्जेक्ट स्पेसिफिक. आणि स्टुडंट्स ज्यांना 50% मार्क मिळतात त्यांना इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल. म्हणजे पासिंग जे आहे तर ते 50%ला पासिंग आहे, राईट. आणि तुम्ही सिलेबस जर तुम्हाला बघायचा असेल तर सिलेबस पण आपण इथे डिस्कस करू. कुठे बघायचा हे बघा. पहिली गोष्ट, तुम्ही वेबसाईटवर जा, खाली स्क्रोल करत जा. इथे पीएचडी ऍडमिशन इथे एकदा क्लिक केलं की तुम्हाला तो जो इथे तुम्हाला डायरेक्ट करेल. हे बघा, इथे एंट्रन्स एक्झामचा सिलेबस जो आहे तर तो तुम्हाला इथे लगेच तुम्हाला तो सिलेबस इथे दिसणार आहे, राईट. तर इथे तुम्ही बघू शकता सिलेबस, फॅकल्टी, प्रत्येक फॅकल्टीचा सिलेबस वेगवेगळा त्यांनी दिलाय. सायन्स अँड टेक्नॉलॉजी जवळपास 40पेक्षा जास्त विषयात जे आहे तर इंटरडिसिप्लिनरी, ह्युमॅनिटीज, कॉमर्स अँड मॅनेजमेंट सगळ्यासाठी वेगवेगळा सिलेबस दिलेला आहे. तर आपण एक जनरल सिलेबस इथे चेक करू. तर हे बघा, आता तुम्ही प्रत्येकाने आपापला सिलेबस इथे चेक करायचा आहे. आणि इथे बघा, पहिला जो सेक्शन आहे तो रिसर्च मेथडॉलॉजीचा सेक्शन असेल. त्याच्यात जे आहे तर जवळपास 11-12 युनिट इथे दिलेत आणि
CR कोठारी हे बुक त्यांनी सांगितलंय. त्यानंतर तुमचा पेपर 2 चा सिलेबस असेल. आणि दुसरी गोष्ट, पासिंग जे असेल ते कंबाईन पासिंग असेल, हे लक्षात ठेवा. कंबाईन पासिंग म्हणजे काय, तर रिसर्च मेथोडॉलॉजी मध्ये जर तुम्हाला 50 पैकी 50 पडले आणि सब्जेक्ट मध्ये जर 0 जरी पडले तरी तुम्ही पास आहात. तर रिसर्च मेथोडॉलॉजीचं पुणे युनिव्हर्सिटीच्या पेटमध्ये खूप महत्व असतं. बाकी युनिव्हर्सिटीत जर तुम्ही चेक केलं तर मिनिमम मार्क त्यांनी दिलेत. रिसर्च मेथड तुमच्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला कमीत कमी जे आहे तर 50 पैकी 20 मार्क पाडावे लागतात, हे बाकी युनिव्हर्सिटी. पण युनिव्हर्सिटीमध्ये, पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सर्व कंबाईन आहे. आणि तुमच्या प्रिपरेशनसाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगतो, 2018 पासून ग्लोबल ऑनलाईन जे आहे तर ऑनलाईन बॅचेस आमच्या चालतात. सकाळ संध्याकाळ म्हणजे अशा 2 बॅचेस या वर्षीपासून आम्ही रन करणार आहोत. सकाळी एक बॅच असेल, संध्याकाळी एक बॅच असेल. ज्यांना आपापल्या सोयीनं तुम्ही त्या बॅच ज्या आहे तर त्या एनरोल करू शकता. आणि तुम्ही बघू शकता की इथे जे आहे तर दररोज लाईव्ह लेक्चर, सकाळी संध्याकाळी लाईव्ह लेक्चर होतील. रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला देण्यात येतील. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स आहेत. 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देण्यात येतील. प्रश्नसंच तुम्हाला देण्यात येईल. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रिपेअर करण्यात येतील. ही आपली गॅरंटी आहे. आपला 2018 पासून आपला निकाल 80% वर जातो, म्हणजे दरवर्षी आपला निकाल. आणि यावर्षी आमचा प्रयत्न असेल की 90% पेक्षा जास्त आपले विद्यार्थी पास होतील. आणि त्याची फी जी आहे तर ती फक्त 799 आहे. 8179138413 आणि हा जो नंबर आहे 9860464765, याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करा की मला हा कोर्स जॉईन करायचा आहे. तर ही आपली गॅरंटी असते ग्लोबल ऑनलाईन की तुमचं जे आहे ना पासिंग तर 100% आपण करूच. आणि पासिंग नंतर पण पुणे युनिव्हर्सिटी खूप साऱ्या स्टेप्स असतात. त्या सर्व स्टेप्स, गाईड निवडण्यासाठी तुमची मदत, रिसर्च प्रपोजलसाठी तुमची मदत, सर्व मदत आम्ही ग्लोबल ऑनलाईनवर तुम्हाला करतो. आणि तुम्ही हा लवकरात लवकर ही जॉईन करा. आपली जी बॅच आहे तर ती चालू होते 2 दिवसांनी, म्हणजे 13 तारखेला आपली बॅच जी आहे तर जॉईन होते. तुम्ही जॉईन केल्या तुम्हाला मटेरियल प्रोव्हाइड केलं जाईल आणि तुम्हाला गायडन्स जे आहे तर सुरू होईल. तर सध्या आपली बॅच जी आहे तर ती 2 दिवसांनी चालू होते. तर तुम्ही जॉईन करा. आणि जसं मी सांगितलं की माझी गॅरंटी आहे की तुम्ही जे आहे तर ते 100% पासिंगची गॅरंटी ही ग्लोबल ऑनलाईन तुमची घेईल. राईट, आता आपण जागांकडे वळू. राईट, आधी आपण बघून घेऊ की काय काय कसं जायचं, कुठे जायचं. तर हे बघा, इथे तुम्ही सर्व गोष्टी तुम्हाला दिसत आहेत. हे बघा, PhD एंट्रन्स जे आहे ना, इथे जर क्लिक केलं तर आपल्याला ते इथे घेऊन जातं. राईट, तर सब्जेक्ट वाईज जागा कशा बघायच्या, इथे बघा. आता हे 3500 जागा मी कुठून काढल्या, तर ते मी थोडीशी मेहनत घेतली. आणि इथे बघा तुम्ही, हे आपले 3 डिस्ट्रिक्ट महत्वाचे आहे, पुणे, अहमदनगर आणि नाशिक. तर ह्या 3 डिस्ट्रिक्ट मधून जे आहे तर त्या सर्व जागा असतात. तुम्ही फक्त एक गोष्ट इथं करायची, पुणे टाका. तुमचा तालुका तुम्हाला जो, पहिली गोष्ट म्हणजे पुणे टाका. नंतर तुम्ही आपण काय घेऊ, कॉर्पोरेशन एरिया घेऊ. बघा, आणि इथे बघा तुमची जी फॅकल्टी असेल, सायन्स, आर्ट्स, तुम्ही बघा जर एखादा सब्जेक्ट ह्युमॅनिटीज आणि इंटरडिसिप्लिनरी मध्ये काय असतं, कधी कधी जंबल असते, तर ते चेक करून बघा कुठे आहे. राईट, आणि फक्त सर्च करा. राईट, सब्जेक्ट नुसार पण तुम्ही सर्च करू शकता. एकदम सिंपल आहे. हे बघा, जिथे सर्व जागा निहाय कुठल्या याच्यात कुठल्या गाईड पशी किती जागा आहे ते सर्व इथे माहिती त्यांनी दिलेली आहे. प्रत्येक सेंटरवर तुम्ही चेक करा आणि मॅन्युअली तुम्ही चेक करा. आणि समजा एखाद्याला असं असेल की हे बघा, सब्जेक्ट मी आता इथे लावतो हिस्ट्री. राईट, सर्च करून बघा, इतकं सोपं आहे, फार काही अवघड नाही. आता हिस्ट्रीसाठी ते सापडलेलं दिसत नाहीये. राईट, आता मी बघतो इकॉनॉमिक्स मध्ये आहे का. हे बघा, इकॉनॉमिक्स मध्ये जागा ज्या आहेत तर त्या आहेत, ते सगळ्या चेक करा. कारण तुम्हाला ऍडमिशन ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यावेळेस तुम्हाला तुमचा सब्जेक्ट टाकावा लागतो. आणि फर्स्ट राऊंड मध्ये कधी कधी काय होतं, त्या सेंटरला जागाच नाही आहेत आणि तुम्ही तो सेंटर अप्लाय करून बसता आणि तिथे काय होतं, मग तुमचा फर्स्ट राऊंड जो आहे तो वाया जातो. मग सेकंड राऊंड मध्ये तुम्हाला जावं लागतं. आणि सेकंड राऊंड मध्ये काय असतं, ऑलमोस्ट 60-70% जागा भरलेल्या असतात आणि मग तुम्हाला जो आहे तो प्रॉब्लेम होतो. म्हणून चेक करून घ्या तुमचं सेंटर. हे बघा, आणि समजा एखाद्याला काही सापडत नसेल, फक्त पुणे टाका, इथे काही टाकू नका, ऑल टाका, इथे पण ऑल टाका. राईट, आणि इथे पण ऑल टाका आणि सर्च करा. राईट, तर काय होईल, पुण्याच्या सर्व जागा म्हणजे जेवढे काही तालुके आहेत ते सर्व जागा तुम्हाला खाली येतील. राईट, मग ते तुम्हाला मॅन्युअली चेक करावे लागतील. सर्व जागा ज्या आहेत तर तुम्हाला मॅन्युअली चेक कराव्या लागतील. तर एवढी मेहनत तर घ्यावीच लागेल. आणि एखाद्याला जर नसेल जमत, राईट, हे पण नसेल जमेत, तर एखाद्याला असं होऊ शकतं की बाबा आम्हाला जे आहे ना तर हे नाहीये, काय म्हणतात, आपल्याकडे आम्हाला जे आहे तर जागा सापडत नाहीये. राईट, तर तुम्ही
त्या जागा जर नसेल सापडत किंवा तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर हा नंबर जो दिलाय आपला स्क्रीनवर, हे बघा हा नंबर जो आहे, हा नंबर इथे तुम्ही ना मेसेज करा, तुम्हाला मदत जी आहे तर आम्ही करू. पण जेन्युइनली तुम्ही आधी ट्राय करा. जर तुम्हाला सापडत नसेल तर तुम्ही हा नंबर आहे इथे मेसेज करा, सर मला या विषयाच्या जागा आहेत का, ते तुम्ही आम्ही तुम्हाला पर्सनल मदत करू. मेसेज तुम्ही करा किंवा कमेंट सेक्शन मध्ये टाका. पण महत्वाचं म्हणजे आधी तुम्ही सर्च करा, ते खूप महत्वाचं आहे, राईट. तर असं नको की बाबा डायरेक्टच तुम्ही सांगता. तर जागेबद्दल कुणाला काही डाऊट नसेल, राईट, इथे तुम्ही चेक करा. हे बघा पुणे, अहमदनगर आणि दुसरा आहे नाशिक. तर ह्या 3 सेंटर जे आहेत ना, हे बघा इथे तुम्ही आरामात तुम्ही करू शकता. ऑल म्हणा किंवा प्रत्येक तालुका वाईज तुम्ही टाकू शकता, राईट. तर इथे ते अपडेटेड सर्व, फक्त खाली सर्च केलं की ऑटोमॅटिक जे आहे तर अहमदनगरचं सर्व डाटा इथे येऊन जाईल. तर पुणेमध्ये जे आहेत ना जवळपास 2000 जागा, ह्या 2 ते 2500 जागा ह्या पुणे सेंटरमध्ये आहेत. अहमदनगरमध्ये जवळपास 500 आहेत आणि जवळपास 700-800 जागा ज्या आहेत ना त्या नाशिक विभागात आहेत. तर हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तुमच्या सब्जेक्टनुसार तुम्ही हे पण बघा की किती हे आहेत, काय आपण काय म्हणतो त्याला, तुमचे चान्सेस किती आहेत, तर ते पण तुम्ही थोडंसं चेक करून बघा. आता ऍप्लिकेशन कुठे करायचं, हे बघा इथे लॉग इन आहे ना, इथे लॉग इन होईल, तिथे तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता. रजिस्ट्रेशन इथे करावं लागतं. तर ती कंप्लीट प्रोसेस काय असेल ऍप्लिकेशनची, राईट, ती पण मी तुम्हाला लगेच सांगून देतो. इथे ती प्रोसेस पण त्यांनी दिली, राईट. तर ती प्रोसेस अशी आहे की एक मिनिट थोडंसं याच्यात ती प्रोसेस मी तुम्हाला सांगतो. हे बघा ही प्रोसेस आहे. पहिलं तुम्ही जसं सांगितलं, मी जिथं सांगितलंय मेन वेबसाईटवर इथे क्लिक करा PhD वर, राईट. आता सेकंड गोष्ट काय असेल, हा तुम्हाला जो आम्ही दाखवलेला तो तिथे PhD एंट्रन्स वर तुम्ही क्लिक करा. आता हे लॉग इन मी आता सांगितलं, ते लॉग इन वर क्लिक करा. स्वतःचं लॉग इन आहे, जर लॉग इन असेल तर डायरेक्ट तुम्ही लॉग इन करा. नंतर दुसरं आहे रजिस्ट्रेशन. आता रजिस्ट्रेशनवर एकदा क्लिक केलं की तुमची माहिती जी असेल ती, तुमचा नंबर, मोबाईल नंबर, हे सर्व तुमचं सेव्ह होऊन जाईल. जर नंतर काही प्रॉब्लेम होता फॉरगॉट पासवर्ड करा. आता परत लॉग इन वर जा, इथे सर्व ऍक्सेप्ट करा. तुमचं नाव, नंबर, ईमेल ID हे सर्व महाराष्ट्राचे डोमेसाईल आहात का नाही हे सर्व का, कारण तुम्हाला कॅटेगरीमध्ये जर बाहेरचे असेल तर कॅटेगरीत तुमचं क्वालिफिकेशन सर्व तुम्ही इथे टाका. नेम ऑफ द युनिव्हर्सिटी, फॅकल्टी नेम, सब्जेक्ट फॉर द PhD. हे बघा हे खूप महत्वाचं आहे. मी तुम्हाला म्हणून सांगितलं की हे सिलेक्ट करताना व्यवस्थित सिलेक्ट करा, बदल करता येत नाही हे लक्षात घ्या. कुणी चूक करू नका, थोडा विचार करा आणि नंतर ऍप्लिकेशन करा. काय होतं, आपण आधीच फॉर्म कुठलं तरी सेंटर टाकून देतो, कुठलं तरी सब्जेक्ट टाकून देतो आणि नंतर म्हणतो सर आता चेंज होत नाही, आता काय करू. आता त्याचा दुसरा मार्ग असतो, दुसरा फॉर्म भरा किंवा मग त्यापेक्षा थोडा वेळ घ्या, काळजी थोडंसं हे करून हे बघा सबमिट, फायनली जे असतं ना सबमिट करायचं. बाकी तुमचे जे डॉक्युमेंट आहेत, कास्ट सर्टिफिकेट, तुमचं डिग्री सर्टिफिकेट, फोटो, सिग्नेचर हे अपलोड करा आणि फायनली एकदा चेक करून हे करू शकता. इथे इथपर्यंत तुम्ही हे करू शकता. एकदा एडिट केलं की ऍप्लिकेशन हे कंप्लीट होऊन जातात. तर ऍप्लिकेशनची फी किती आहे, तर 1500 रुपये जी फी आहे ना ती आहे जनरल कॅटेगरीसाठी, आणि जी नॉर्मल कॅटेगरी आहे आपली, राईट. हे बघा इथं सर्व फी स्ट्रक्चर इथं दिलंय त्यांनी, राईट. तर फी पण दिली आपण. आता ते सर्व बघून घेऊ फी किती आहे. हे बघा इथे तुम्ही बघू शकता. मिनिमम पासिंग जी आहे ना ती 50% आहे. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी जी आहे तर ती 45% आहे. 1 तासाची तुमची परीक्षा असेल, 1 तास 30 मिनिटाची. 10 ते 6 PM म्हणजे वेगवेगळे बॅचेस जे आहेत तर ते होणार आहेत, राईट. हे बघा सर्व माहिती, व्हॅलिडिटी आणि एलिजिबिलिटी मी तुम्हाला सांगतो. जर तुम्ही म्हणाल की सर एलिजिबिलिटी तुम्ही सांगितली, फक्त तुमचं मास्टर पाहिजे, 55% पाहिजे जनरल कॅटेगरीला, आणि फॉर रिझर्व्ह कॅटेगरी तुम्हाला जे आहे तर फक्त रिझर्व्ह कॅटेगरीसाठी तुम्हाला हवंय 50%, राईट. तर आता दुसरी आपण बघून घेऊ. इथे फी आपण बघून घेऊ. फी जी आहे तर ती 1500 आहे. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 1000 आहे. आणि आता दुसरा प्रश्न येतो, नेट जे आहेत, नेट क्वालिफाईड आहेत त्यांना पण ऍप्लिकेशन करावं लागेल, पण त्यांची फी जी आहे, त्यांना परीक्षा होणार नाही, पण नेट आणि सेट जे आहे तर त्यांच्यासाठी 1000 रुपये फी असेल. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 800 रुपये फी असेल, राईट. तर ह्या सर्व गोष्टी आहेत. बाकी मला नाही वाटत याचा आणखी कुठला डाऊट असेल, तर तुमचा कुठलाही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला खाली कळवा, राईट. आणि तुमच्या जे PhDचं जे तुमचं हे आहे, तुमचं जे ज्यांना PhD सिरियसली करायची, तर पुणे युनिव्हर्सिटी हे खूप चांगलं ठिकाण असतं. आपण भलेही त्यांचे खूप सारे प्रॉब्लेम्स असतील, बट अल्टिमेटली त्या डिग्रीची जी आहे भारतात व्हॅल्यू असते, राईट. तर तुम्हाला इथे ऍडमिशन घ्यायचं असेल
तर नक्कीच तुम्ही जे आहे तर ऍप्लिकेशन करा. जवळपास खूप कॉम्पिटिशन असते, फक्त पेड तुम्ही क्वालिफाय करा, कॉम्पिटिशन मधून थोडेसे पुढे निघून जा. राईट. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुमच्या प्रिपरेशनसाठी आपल्याकडे कोर्स आहे, तो कोर्स तुम्ही जॉईन करा आणि फार फी नाही, फक्त 799 आहे. राईट. तर आता काही विद्यार्थ्यांना यात पण जर काही सूट पाहिजे असेल तर ती पण आपण देऊ शकतो. जर तुम्हाला सर मी गरीब आहे वगैरे वगैरे या गोष्टी असतील तर वी कॅन कन्सिडर दॅट. आणि याच्यात तुम्हाला ऍडमिशन गायडन्स सुद्धा आम्ही देणार आहोत. राईट. तर चांगली संधी आहे, सगळ्यांनी याचा फायदा घ्या. राईट.